नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास. केंद्रीय भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे त्यांचे काय संकेत आले, राज्याचं जे राजकारण चाललंय, एकनाथ शिंदेनी जसे खासदार फोडून घेतले आणि तसं ते मुख्यमंत्री पदावर दावा ठोकत होते वगैरे वगैरे, या चर्चा सगळ्या झाल्या. परंतु आता जे संकेत आले त्याच्यावर विश्लेषण करणं महत्वाचं आहे. आणि आता जबाबदार काही नेते सुद्धा बोलत आहेत, कारण देवाभाऊ हेच सर्वे सर्व आहेत, हे एकंदर अमित शहांच्याकडनं संकेत आलेले दिसत आहेत. कारण देवाभाऊ हे त्यांचा कार्यकाळ 29 पर्यंतचा पूर्ण करणार का त्याच्या आधीच एकनाथ शिंदेना द्यायचं, ह्या चर्चा आधी सोशल मीडियातनं सगळीकडे झाल्या. परंतु एकनाथ शिंदेनाच केंद्रीय नेतृत्वानं तुम्ही पक्ष विलीन करत असाल तरच तुमचा विचार केला जाईल, अन्यथा नाही, हे सांगितल्यानंतर आता मुलाच्या मंत्रिपदासाठी ते इच्छुक दिसत आहेत. म्हणजे त्यांनी 2 पावलं मागं आलेले आहेत. म्हणजे आता मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीतच असं म्हणता येणार नाही. उद्याच्या काळात ते पक्ष विलीन करू पण शकतात आणि भाजपचा चेहरा म्हणून ते कदाचित देवाभाऊंनी ठरवलं केंद्रात मला मंत्रिपद हवंय, त्यांना असं विचारणा झाली की तुम्हाला केंद्रात यायचं असेल तर तुमचा उत्तराधिकारी पण तुम्हीच ठरवा. हे देवाभाऊना म्हणून म्हटलं सर्वे सर्वा देवाभाऊ आहेत आता. कारण बरोबर आहे ना, इथलं राजकारण त्यांनी स्वतःच्या, आता एकनाथ शिंदेची साथ होती, लाडक्या बहिणींचा विषय सगळा आला, त्यांनी म्हणतात आमच्यामुळं, ह्यांनी म्हणायचं त्यांच्यामुळं, पण एकत्रितच होते ना हे सगळे, अजितदादाही होते. अशा वेळेला हे एकत्रित ह्यांनी भारतीय जनता पक्षानं चांगलं यश मिळवलं, हे मान्यच करावं लागेल. 120 आमदार त्यांचे निवडून आलेलेच आहेत ना, हे देवाभाऊंना श्रेय जात आहे. म्हणून देवाभाऊ हे सर्वे सर्व आहेत. आता याचा अर्थ असा आहे की आता उत्तराधिकारी कोण, भारतीय जनता पक्षामधनच त्यांनी ठरवलं पाहिजे. देवाभाऊंच्या जवळ कोण, देवाभाऊंच्या डोक्यात काय आहे, मग कोण आहे? विखे पाटील तर आहे, कारण मराठा आरक्षण, मराठा विषय तो संपुष्टात आणण्यासाठी ते पुढे होते. त्याच्या आधी चंद्रकांत दादा होते. पण आता विखे पाटील अमित शहांशी जास्त संपर्कात असतात, त्यांच्याशी जवळीक साधतात, अगदी हॉटलाईनवर सुद्धा त्यांच्या चर्चा चालतात. हे काय कुठं लपून राहिलेलं नाहीये. पण देवाभाऊ सुचवलं तरच मी मुख्यमंत्रीपद घेऊ शकेन असं त्यांनी बोलतात. म्हणजे देवाभाऊंच्या गुडमुख मध्ये राहूनच कोण असेल तर ते पुढे जाईल ना. आणि देवाभाऊंना जे अधिकार आहे सर्वे सर्व तेच आम्ही म्हणतोय. त्याचा अर्थच असा आहे की अमित शहा एकतर्फी निर्णय हे करू शकतील का, तर नाही. कारण देवाभाऊंचा विचार हा होणारच, देवाभाऊंना विचारलं जाणारच. आणि देवाभाऊंना जर का 29 पर्यंत कार्यकाल पुरा करायचं स्वतःलाच वाटलं तर हा विषयच येणार नाही. मग आता मराठा बेसवर म्हटलं, भारतीय जनता पक्षामधलं तर विखे पाटील, आणि भारतीय जनता पक्षाचे पहिल्यापासून आणि RSS लॉबीनं आग्रह केला तर चंद्रकांत दादांचं पण नाव येऊ शकतं. अचानक कुणालाही भारतीय जनता पक्ष येतो, कधी काय करेल आणि वरनं काही, आणि देवाभाऊंच्या चर्चेतनं कोण पुढे येईल हे काही सांगता येत नाही. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की बावनकुळे हे त्यांच्याकडे महसूल खातं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा कारभार चालू आहे आणि अतिशय फास्ट निर्णय आहेत. आणि ओबीसी चेहरा आहे, ओबीसीच आता चेहरा द्यायचा म्हटलं, देवाभाऊंनी ठरवलं नाही मी निघालोय आता केंद्रात, तर ओबीसी चेहऱ्याला पुढे करायचं असेल आता आणि पुढच्या निवडणुकीत 29 नंतर मराठा चेहरा आणायचा असेल तर बावनकुळेंचं नाव सुद्धा आघाडीवर आहे, आता चर्चेत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे हे शेवटी पक्ष विलीन करतील का त्याच्यावर आहे. परंतु आता मुलाच्या मंत्रिपदावरती समाधानी सुद्धा असू शकतात. त्यामुळे अमित शहानी बरोबर भारतीय जनता पक्षाचा जो डाव मांडायचा आहे तो मांडलेला आहे. आता हे राजकारण आता दिल्लीतलं आहे आणि देवाभाऊंना डावलून आता एकनाथ शिंदेना, जसं मधल्या काळात त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहावं लागलं, अशी काही अवस्था आत्ता दिसत नाही. आणि देवाभाऊंना केंद्रात यायचं असेल तर वेलकमच आहे काय, परंतु ते तातडीनं निर्णय आत्ता करावा लागेल. मंत्रिमंडळ आता विस्तार आहे, त्याच्यात देवाभाऊंनी स्वतःची इच्छा प्रकट करावी असेच दिल्लीतनं संकेत आहेत ना. देवाभाऊंनी म्हटले नाही 29 पर्यंत, मग काही बदल होणार नाही अशी अवस्था आहे. परंतु उत्तराधिकारी कोण ह्याच्यावर मात्र चर्चा होत राहणार. आणि दिल्लीचे जे नेते आहेत, अमित शहाच म्हणतो मी, पंतप्रधान सुद्धा निश्चित अंतिम निर्णय पंतप्रधानच घेणार त्याचा.
आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे नवीन आहेत ते. पण शेवटी हे दोनच, अमित शहा आणि पंतप्रधान म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि हे सगळे एकत्र बसतील आणि एक काहीतरी तो निर्णय होईल दिल्लीमध्ये. परंतु 29 पर्यंत देवाभाऊ राहतो म्हटले तर तेच सर्व आहे, तेच पुढचा कारभार करणार. निवडणुका जवळ आल्यानंतर काय होईल ते बघता येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.